तर सध्या सगळीकडे इस्लामाबाद कराराची चर्चा सुरू आहे. पण हा करार नक्की आहे तरी काय? म्हणजे या करारामुळे शांततेची आशा तर निर्माण झाली आहे, पण त्यासोबतच खूप सारे प्रश्नही उभे राहिले आहेत. आणि गंमत बघा, एका बाजूला म्हटलं जातंय की युद्ध संपलं, पण मग लगेच दुसऱ्या बाजूला हल्ले सुरू होतात. मग प्रश्न पडतो की हे खरंच संपलंय का? हा करार म्हणजे फक्त एक देखावा आहे की खरोखरच शांततेकडे टाकलेलं पहिलं पाऊल? हे बघा, कागदावर काय आहे आणि प्रत्यक्षात काय घडतंय यात जमीन आसमानाचा फरक आहे. करार म्हणतो की 2 आठवड्यांसाठी युद्ध थांबलंय, पण खरं सांगायचं तर पहिल्या दिवसापासूनच लष्करी हल्ले सुरू झाले. म्हणजे बोलायचं एक आणि करायचं दुसरंच, अशी काहीशी परिस्थिती आहे. आता प्रश्न हा आहे की 6 आठवडे इतकं भीषण युद्ध चालल्यानंतर अचानक हा करार झाला कसा? अनेकांना तर आश्चर्यच वाटलं. हे समजून घेण्यासाठी आपल्याला थोडं मागे जावं लागेल की नक्की अशी काय परिस्थिती निर्माण झाली होती. बघा, हे युद्ध फक्त इस्रायल आणि इराणपुरतं मर्यादित नव्हतं. त्याचे परिणाम संपूर्ण जगाला भोगावे लागत होते. हजारो लोकांचा जीव गेला आणि आर्थिक आघाडीवर तर विचारायलाच नको. जागतिक तेलाच्या किमती अक्षरशः आकाशाला भिडल्या होत्या. होर्मुझची सामुद्रधुनी, जी तेलाच्या व्यापारासाठी सगळ्यात महत्वाची आहे, तीच बंद झाली. या सगळ्यामुळे जगावर इतका दबाव आला की हा युद्धविराम करणं गरजेचं होऊन बसलं होतं. पण ज्या शांततेसाठी इतके सगळे प्रयत्न झाले, ती टिकली किती? फक्त काही तास. करार झाला आणि लगेच तो मोडायलाही सुरुवात झाली. बघूया नेमकं काय घडलं. घड्याळाचे काटे कसे फिरले बघा. मंगळवारी रात्री इस्लामाबाद करारावर सह्या झाल्या आणि बुधवार सकाळ उजाडताच इराणने कुवेत आणि UAEवर क्षेपणास्त्र डागली. त्याचवेळी इस्रायलने सुद्धा लेबनॉनमध्ये 100हून अधिक हल्ले केले. म्हणजे शांततेची शाई वाळायच्या आतच पुन्हा बारूद जळू लागला होता. आता इस्रायलने यावर काय स्पष्टीकरण दिलं? त्यांचं म्हणणं आहे की लेबनॉनचा विषय वेगळा आहे. तिथला युद्धविराम वेगळा, तो या करारात येत नाही. म्हणजे लेबनॉनमधल्या हिझबुल्लावर केलेले हल्ले हे कराराचं उल्लंघन नाही, असं त्यांचं म्हणणं आहे. ही एक प्रकारे मोठी कायदेशीर पळवाटच आहे. दुसऱ्या बाजूला इराणचंही तेच. त्यांनी तर स्पष्टच सांगितलंय की आम्हाला असल्या आश्वासनांवर अजिबात विश्वास नाही, आमचं बोट अजूनही ट्रिगरवरच आहे. हा जो दोन्ही बाजूंमधला प्रचंड अविश्वास आहे ना, तोच या शांततेच्या मार्गातला सगळ्यात मोठा अडथळा आहे. आता ह्या सगळ्या गोंधळात अमेरिकेची भूमिका काय आहे? अमेरिकेचे उपाध्यक्ष JD व्हॅन्स म्हणतात की आम्हाला माहिती आहे की हा युद्धविराम खूप नाजूक आहे, पण आम्ही आशा सोडणार नाही. म्हणजे ते मान्य करतायत की परिस्थिती गंभीर आहे, पण तरीही डिप्लोमॅटिक लेव्हलवर प्रयत्न सुरू ठेवण्यावर त्यांचा भर आहे. चला, आता या संघर्षाच्या एका अशा पैलूवर बोलूया, ज्याचा परिणाम फक्त त्या 2 देशांवर नाही, तर आपल्या सगळ्यांच्या खिशावर होतो. तो म्हणजे आर्थिक पैलू. तर ही होर्मुझची सामुद्रधुनी म्हणजे नक्की काय? अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर हा समुद्रातला एक छोटासा अरुंद रस्ता आहे. पण हा रस्ता म्हणजे जणू काही जागतिक तेल व्यापाराची मुख्य धमनी आहे. इथूनच जगातला बराचसा तेलाचा व्यापार चालतो. आणि ही धमनी किती महत्वाची आहे? तर जगातलं तब्बल 20% तेल एकट्या या मार्गावरून जातं. विचार करा, जर हा रस्ता बंद झाला तर जगातल्या अर्थव्यवस्थेचं काय होईल? आणि याचा थेट संबंध आपल्या रोजच्या जगण्याशी आहे. जेव्हा हॉर्मुझची सामुद्रधुनी बंद होते किंवा तशी धमकी दिली जाते, तेव्हा आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाचा तुटवडा निर्माण होतो. आणि परिणाम? आपल्या गाडीतल्या पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढतात. म्हणूनच हा संघर्ष फक्त त्या 2 देशांचा नाही, तर तो आपल्या सगळ्यांच्या बजेटवर परिणाम करतो. आता या सगळ्या प्रकरणात एका देशाची एंट्री खूपच अनपेक्षित होती आणि तो देश म्हणजे पाकिस्तान. त्यांनी ही मध्यस्थ म्हणून महत्त्वाची भूमिका बजावली. या घटनेमुळे मध्य पूर्वेतील सत्तेची समीकरणं कशी बदलत आहेत ते पाहणं इंटरेस्टिंग ठरेल. पाकिस्तानचा हा मुत्सद्देगिरीतला उदय कसा झाला ते टप्प्याटप्प्याने बघूया. पहिलं, त्यांनी 2 कट्टर प्रतिस्पर्ध्यांमध्ये यशस्वीपणे मध्यस्थी करून युद्धविराम घडवून आणला. दुसरं, आता ते अमेरिकेचे उपाध्यक्ष आणि जॅरेड कुशनर यांच्यासोबत मोठ्या चर्चेची तयारी करत आहेत. आणि तिसरं म्हणजे या सगळ्यामुळे मध्य पूर्वेत शांतता प्रस्थापित करण्याच्या प्रक्रियेत पाकिस्तान एक महत्त्वाचा खेळाडू म्हणून पुढे येत आहे. तर ह्या सगळ्या गोष्टींचा एकत्र विचार केला की एक गोष्ट अगदी सूर्यप्रकाशासारखी स्वच्छ होते. ही जी शांतता आहे ती खूपच नाजूक आहे, काचेसारखी.
हे सगळं प्रकरण म्हणजे नक्की कसं आहे माहितीये? जसं की तुम्ही एका काचेच्या घरात राहताय आणि तुमच्या हातात दगड आहेत. हा युद्धविराम अगदी तसाच आहे. एक अशी शांतता जी कोणत्याही क्षणी एका छोट्याशा चुकीमुळे भंग होऊ शकते. दोन्ही बाजू शांततेबद्दल बोलत आहेत, पण त्यांच्या हातात अजूनही संघर्षाचे दगड घट्ट धरलेले आहेत. आणि त्यामुळेच सगळ्यात मोठा प्रश्न हा आहे की जेव्हा दोन्ही बाजूंमध्ये इतका खोल अविश्वास आहे आणि हल्ले अजूनही सुरूच आहेत, तेव्हा हातातला दगड फेकला जायला कितीसा वेळ लागणार? ही काचेची शांती किती काळ टिकेल? हा प्रश्न विचार करायला लावणार आहे. तुमच्यासाठी आम्ही असेच व्हिडिओ घेऊन येत राहू. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. लाईक, शेअर, कमेंट अँड सबस्क्राईब फॉर दिस चॅनल.